लाडकी बहिणींना लाडक्या खुशखबर 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 तुमच्यासाठी अत्यंत आनंदाच्या 3 बातम्या लाडक्या आलेल्या आहेत. खूप आनंद झालेला आहे. वाटपाला सुरुवात झालेली आहे. आज पुन्हा वाटपाला सुरुवात झालेली आहे. ही झाली पहिली आनंदाची बातमी. दुसरी आनंदाची बातमी आहे लाडक्या ती म्हणजे निराधार योजना. या निराधार योजनेचा वाटप देखील सुरुवात झाली आहे. सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या या चॅनलवर ही मी माहिती देत आहे लाडक्या निराधार योजना, संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ निराधार योजना असेल, या योजनेचा लाभ देखील सुरुवात झालेला आहे. हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे. 2 आनंदाच्या बातम्या तुम्हाला लाडक्या दिलेल्या आहेत. तिसरी देखील आनंदाची बातमी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक पाहता, शेवटपर्यंत पाहता. आज वाटप या ठिकाणी जोरात होणार आहे का नाही होणार आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे. तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघा लाडक्या. खूप आनंद झालाय. सकाळ सकाळ तुम्हाला गुड न्यूज भेटायला सुरुवात झाली आहे. 2 गुड न्यूज. लाडक्या बहिणीसाठी एक गुड न्यूज आहे, दुसरी बातमी आहे निराधार योजनेच्या ताईंसाठी. तर लाडक्या सगळ्या गोष्टी सांगणार आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघायचा आहे. चला लाडक्या ज्या लाडक्या नवीन आले असतील चॅनलवर सबस्क्राईब करून ठेवा लाडक्या. व्हिडिओ खूप महत्त्वाचे असतात आपल्या चॅनलवर. चला तर वेळ घालता व्हिडिओला सुरुवात करूया. खुशखबर लाडक्या आहे, 17वा हप्ता आज वाटप होणार का? काल देखील खूप कमी प्रमाणात वाटप झालं, खूप कमी प्रमाणात. ते तुम्हाला वाटपाचा पुराव्यासहित सगळं दाखवणार आहे. काळजी करायची गरज नाही. आज वाटप होणार का याच्याबद्दल पण लाडक्या काळजी करू नका, ते सांगणार आहे. त्याचबरोबर निराधार योजना वाटप सुरू झालेलं आहे. पट 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 लाडक्या चेक करा अकाउंट. संजय गांधी निराधार योजना असेल, नंतर असून श्रावणबाळ निराधार योजना असेल, या लाडक्या ताईंना हप्ता वाटपाला सुरुवात झाली आहे. आपल्या लाडक्या ताईंनी लवकरात लवकर हे चेक करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आज कोणाला वितरण होणार बघा. बऱ्याच लाडक्या बहिणी या ठिकाणी कमेंट्स करत आहेत की सर आम्हाला अजून हप्ता वाटप नाही झाला, अजून नाही भेटला आम्हाला, या जिल्ह्यामधून आम्ही बोलत आहोत, आम्हाला हप्ता का भेटला नाही. त्या लाडक्या ताईंना पण आता मी सांगणार आहे कधी तुम्हाला हप्ता भेटणार आहे. काळजी करायची गरज नाहीये. आणि वितरण किती दिवस चालणार लाडक्याताईंनो हे देखील तुम्हाला मी सांगणार आहे. खूप आनंदाची बातमी लाडक्याताईंनो आलेली आहे, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक आता शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे. चला वेळ व्हायला त्याला व्हिडिओला सुरुवात करूया. चला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आज वाटप होणार का लाडक्याताईंनो. बघा लाडक्याताईंनो एक गोष्ट लक्षात ठेवा, आज देखील वाटप होणार. वाटप हे सुरू झाल्यानंतर थांबत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. 3-4 दिवस पहिले वाटप होत असते. जर तुम्हाला कोणी म्हणत असेल की वाटप थांबले, वाटप नाही झाले, असं जर असेल तर त्या व्हिडिओ पासून लांब राहा लाडक्यानो. कारण की वितरण सुरू झाल्यानंतर 2 ते 3 दिवस वाटप होत असतं. याच्यामध्ये काळजी करायची गरज नाहीये. आणि मधली एक गोष्ट लाडक्यानो तुम्हाला सांगतो, या ठिकाणी वाटप या ठिकाणी उद्यापर्यंत राहणार आहे. वितरण लक्षात द्या, शनिवार उद्यापर्यंत वाटप 100% होणार आहे. काळजी करायची गरज नाही. आणि जर अजून या ठिकाणी चेकिंग चालू झाली किंवा काही जिल्ह्यामध्ये अजून वाढलं तर या ठिकाणी लक्षात घ्या लाडक्यानो, सोमवार मंगळवार पर्यंत पण वाटप होईल. त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाहीये. तुम्हाला सगळ्या मधल्या गोष्टी सांगायला लागलोय. आता बऱ्याच लाडके म्हणत होते की काल वाटप झालं का नाही, तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवतो. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवतो लाडक्यानो. काळजी करायची गरज नाही. आपल्या चॅनलवर कधीच खोटी माहिती सांगितली जात नाही किंवा अंदाज बांधले जात नाहीत किंवा योगायोग फक्त सांगितले जात नाहीत की हो येईल, कुठं आलं तिकडं आलं, आम्हाला सापडलंच नाही, असं नाही. लाडक्यानो ज्या गोष्टी वरून येतात त्या गोष्टी तुम्हाला मी डायरेक्ट सांगत असतो. चला तर एक गोष्ट लक्षात ठेवा, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये वितरण कसं झालेलं आहे ते तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगायलो. सगळ्यात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर ही माहिती भेटते लाडक्यानो. तुम्हाला इतर कोणत्याच चॅनलवर ही माहिती भेटत नाही. त्याच्यामुळे चॅनल आपलं सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. चला 31 डिसेंबर 2025 ला वितरण बघा लाडक्यानो कसं झालेलं आहे. 1,500 रुपये हप्ता बऱ्याच लाडक्याला भेटला. 78 लाखापेक्षा जास्त. काही लाडक्याला 31 डिसेंबरला संध्याकाळी 8-9च्या नंतर पण काही लाडक्याताईंना पैसे आले, ते तुम्हाला मी सांगतो लाडक्याताईंनो. आणि कोणत्या लाडक्याताईंना हप्ता आतापर्यंत जमा झालाय, गुड न्यूज भेटले, पटपट आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला किती वाजता आणि कोणत्या दिवशी हप्ता वाटप झालाय पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स सांगायचंय. आणि ज्या लाडक्याताईंना हप्ता अजून भेटला नसेल, काळजी करायची गरज नाहीये. सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो. तुम्हाला कधी हप्ता भेटेल नाही भेटेल सगळं सांगतो. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. 78 लाख महिलांना हे भेटलं होतं बघा. प्रमाण भरपूर होतं. 31 डिसेंबरला जास्त प्रमाण होतं. नंतर 500 रुपये हप्ता भेटायचं
प्रमाण 4,23,000पेक्षा जास्त लाडके बहिणीला होतं. बघा ह्याच्यामध्ये आकडेवारीमध्ये अजून बदल होऊ शकतो, वाढू शकतं लाडके बहिणींनो, काळजी करू नका. याच्यामध्ये हे जे मला टेम्पररी डेटा भेटला होता ते तुम्हाला मी सांगत आहे. आता बघा 1 जानेवारी काल 1 जानेवारी 2026 वितरण झालेलं आहे, पण खूप 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 कमी प्रमाणात वितरण काल झालं होतं. बघा 78 लाख कुठं आणि 2 लाख फक्त पूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडके बहिणींनो फक्त 2 लाख. त्याच्यामुळे बऱ्याच लाडके त्यांच्या अकाउंटला पण माहित नसेल की तुम्ही म्हणत असेल की सर मेसेज काही येत नाहीत, कुणाला सापडलेलं दिसत नाही, तर खूप कमी प्रमाणात 78 लाख बघा एका दिवसात झाले आणि 2 लाख एका दिवसात झाले, म्हणजे खूप कमी प्रमाणात या ठिकाणी काल वितरण झाले. पण वितरण थांबलेलं नाही, ही गोष्ट सांगतो तुम्हाला लाडके बहिणींनो. बरेच ठिकाणी तुम्ही म्हणला बघत असाल की वितरण झालं नाही, असं शक्य होत नाही लाडके बहिणींनो. ज्यावेळेस वितरण सुरू होतं 3 दिवस 4 दिवस वितरण चालतं. ही कोणत्या पण योजनेबद्दल, असं नाही की फक्त लाडकी बहीण योजना, ह्या सगळ्या योजनेमध्ये असं चालत असतं. कारण की लिस्टनुसार याद्या लागतात, याद्यानुसार नंतर परत जिल्ह्यानुसार याद्या लागतात आणि त्याच्यानुसार हळूहळू बँकेनुसार ते पैसे अकाउंटला येत असतात. 2 ते 3 4 दिवस या ठिकाणी वेळ लागत असतो. त्याच्यामुळे जर कुणी तुम्हाला असं म्हणत असेल की वितरण झालंच नाही, वितरण थांबलंय, या ठिकाणी लाडकी बहीण योजना आता बंद पडली, तुमचं नाव काय केवायसीतून काढून टाकले, असं होत नाही लाडके बहिणींनो. ही गोष्ट समजून घ्या. एवढ्या तुम्हाला पोटतिडकीने एवढं तुम्हाला का सांगतोय, कारण की बऱ्याच लाडक्या ताई काय करतात, काळजी करत बसला, टेन्शन मध्ये येतात की बाबा आम्हाला पैसे काय येत नाहीत, आणि चुकीचे असे व्हिडिओ बघितले की अजून वाटतं की अरे बाबा हप्ता वाटपच नाही झाला. पण लाडक्यातून एक गोष्ट लक्षात घ्या, काल खूप कमी प्रमाणात 1,500 रुपये फक्त 2 लाख महिलांना भेटले आणि 500 रुपये बघा फक्त 12,000 महिलांना. इथं बघा 4,23,000 होतं आणि 12,000 खूप कमी प्रमाणात काल वितरण झाले. पण वितरण या ठिकाणी झालेलं आहे, ते पण तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवतो, काळजी करायची गरज नाही. चला आता बघा पुढची अजून एक महत्वाची बातमी तुम्हाला या ठिकाणी लाडके बहिणींनो दाखवत आहे. सॉरी, तो लाडके बहिणी एक अजून एक महत्वाची तुम्हाला गोष्ट दाखवली होती, म्हणजे वाटप या ठिकाणी 3-4 टप्प्यामध्ये होत असतं, ते तुम्हाला सांगत आहे. तर आज कोणत्या लाडक्या ताईला हप्ता वाटप झालाय का, आपलं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचा आणि किती वाजता तुम्हाला अकाउंटला पैसे जमा झाले पटपट सर्वांनी सांगायचं. बघा सकाळी या ठिकाणी लक्षात घ्या, सकाळी जर बघितलं तर 8 ते 11च्या दरम्यान या ठिकाणी वाटप होत असतं. हे 3 तुम्हाला महत्त्वाचे टप्पे सांगत आहे. सकाळी 8 ते 11च्या दरम्यान एक वाटप होत असतं, त्याच्यानंतर दुपारी 1 ते 4च्या दरम्यान एक वाटप होत असतं आणि नंतर संध्याकाळी 5 ते 8 याच्या दरम्यान एक वाटप होत असतं. तर लाडक्यातून या टप्प्यामध्ये तुम्हाला वाटप होत असतं, ज्यावेळेस तुम्हाला हप्ता अकाउंटला येतो. त्याच्यानंतर कधी कधी मेसेज उशिरा पडतो, पण हे वाटपाचे टप्पेच लक्षात घ्या, हे लाडक्यातून लक्षात घ्या. कारण की बँकेमध्ये आधीच प्रोसेस होतो, तुमच्या अकाउंटला यायला त्यावेळेस सिरियलनुसार येत असते. त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाहीये. कुणा कोणत्या लाडक्याताईंना आतापर्यंत हप्ता भेटले बघा. आणि तुम्ही म्हणत असाल की सर अकाउंटला काल पैसे आले का, बरेच मला मेसेज आलेले आहेत, व्हॉट्सअपला पण मेसेज आलेले आहेत, युट्यूबला पण आपल्या कालच्या व्हिडिओला जाऊन खाली बघा, त्याच्यात सांगितलेलं आहे बऱ्याच लाडक्यांनो हप्ते आलेले आहेत. तर एक तुम्हाला एक मी नागपुर से हूँ, 1/1/2026 को मुझे सुबह मॉर्निंग में 9:05 को 1,500 रुपए नवंबर के आए हैं. मेरे केवाईसी अक्टूबर को हुआ है, मुझे दिसंबर और जनवरी के बस नहीं मिले हैं. म्हणजे त्यांना बघा सकाळी 1 जानेवारीला सकाळी 9-10च्या दरम्यान त्यांना पैसे आलेले आहेत 1,500, पण अजून पुढचे हप्ते बाकी आहेत. तर लाडक्यांनो एक लक्षात घ्या, अजून पुढचे हप्ते अजून वाटप झाले नाही, ही काळजी करू नका. चला अजून एक महत्वाची तुम्हाला अपडेट्स मी देत आहे. आता बघा कुणाला हप्ते भेटणार कुणाला नाही भेटणार, खूप महत्वाची बातमी या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे लाडक्यातून. तर लक्षात घ्या लाडक्यातून, बऱ्याच लाडक्याताई म्हणत आहेत की सर आम्हाला हप्ते का भेटत नाहीत. तर लक्षात घ्या लाडक्यातून, एक गोष्ट लक्षात ठेवा, जो हा हप्ता आहे 17वा हप्ता तो वाटप होणार आहे. आज देखील वाटप होईल, उद्यापर्यंत वाटप होईल, काळजी करायची गरज नाहीये. आता ज्या लाडक्याताई आहेत, पुणे असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, नाशिक असेल, अहिल्यानगर असेल, नागपूर असेल, ठाणे मुंबई असेल, अजून सोलापूर असेल, या ज्या जिल्ह्यामधल्या लाडक्याताई आहेत, ज्या पात्र लाडक्याताई, परत सांगतो ही गोष्ट लक्षात ठेवा, पात्र लाडक्याताईंना 100% पैसे भेटणार म्हणजे भेटणार, काळजी करायची गरज नाही. आणि परत हात जोडून विनंती आहे लाडक्याताईंनो, जरा वाट बघा. परत हात जोडून विनंती आहे, कळकळीची विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, वाट पहा, थोडी वाट पहा. 100% जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल 100% हप्ता भेटणार म्हणजे भेटणार. लिहून ठेवायचं असेल, रेकॉर्डिंग करायचं असेल तर करून ठेवा. तुम्हाला का कळकळीची विनंती आहे, कारण की टेन्शन घेऊ नका लाडक्यातून, 100% भेटणार. परत सांगतो 100% तुम्हाला हप्ता भेटणार म्हणजे भेटणार. वाटप संपलेलं नाहीये, वितरण थांबलेलं नाहीये. त्याच्यामुळे आज आणि उद्या वाट बघा, 100% हप्ता भेटणार म्हणजे भेटणार, काळजी करायची गरज नाहीये.
आणि ज्याच्या नाही लाडक्या त्यांना गुड न्यूज भेटली, आपलं नाव जिल्हा पटपट सांगायचं आणि आज कुणाला हप्ता भेटलाय का, काल भेटलाय का, परवा भेटलाय का, पटपट कमेंट बॉक्स सांगायचं आहे. इथे सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु.